नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस। तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 10वीची बॅच रन केलेली आहे। त्या अनुषंगाने आपल्याला मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर इंग्लिश ह्या फॅकल्टीची गरज पडणारच होती आणि विज्ञान तर मी शिकवणार आहे। त्यासाठी आपण आज एक आपली नवीन फॅकल्टी इंट्रोड्यूस करणार आहोत। त्या फॅकल्टीचं नाव आहे चव्हाण सर। या चव्हाण सर, आजपासून चव्हाण सर आपल्या युट्यूब चॅनलवर 10वीचं मॅथमॅटिक्स घेणार आहेत। तर चव्हाण सरांना मी अशी विनंती करतो की आमच्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स शिकवण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावा। काय म्हणता सर? 100% सर, पूर्णपणे प्रतिसाद मिळाला तर 100% पूर्ण आपण क्लिअर करू। एक डाऊट, छोटे डाऊट आपण क्लिअर करू, त्याचं काय अडचण नाही। आणि पुन्हा आपल्याकडे इंग्लिशची पण चांगली फॅकल्टी आहे, शिंदे सर। ते आता उद्या लागलीच आपण सोबतच त्यांना इंट्रोड्यूस करणार आहोत। मग त्यासाठी तुम्हाला आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना खास करून माझं सांगणं आहे, 15 तारखेपासून तुमचे काय व्हायले तर शाळा चालू झाल्या। त्या अनुषंगाने तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही। विशेष करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि विशेष करून पुन्हा जिंतूर आणि परभणीच्या विद्यार्थ्यांसाठी खास पर्वणी असणार आहे आणि हे सर्व विषय एकाच छताखाली भेटणार आहेत। बरोबर आहे सर? 100% पूर्ण विषय आम्ही आमच्या परीने हँडल करण्याचा प्रयत्न करू आणि पूर्ण तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, त्याच्यात काही शंका नाही। चालतंय, तर मग आता मी जास्त टाइम न घेता सरांना जो तुमचा बेसिक काय आहे टॉपिक आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे लिनियर इक्वेशन, हे सर तुम्हाला स्टार्ट करतील। चालतंय मग? ओके, करा मग सर। थँक्यू सर। चालतं। तर आजचा जो आपला चॅप्टर आहे, चॅप्टर म्हणल्यापेक्षा आपण काय करू, स्टार्ट करू म्हणजे आपला जो काही ओरिजिन आहे मॅथमॅटिक्सची ओरिजिन पासून आपण स्टार्ट करू। तर लक्षात घ्या, मॅथमॅटिक्सची ओरिजिन फार जुनी आहे। म्हणजे मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट क्युरियोसिटीचा आहे। प्रत्येक गोष्ट आपण क्युरियोसिटी ज्यावेळेस जागृत झाली त्यावेळेस आपल्याला मॅथमॅटिक्सची गरज पडली आणि तेव्हा हळूहळू मॅथमॅटिक्स लक्षात आले लोकांना की मॅथमॅटिक्स नावाची काहीतरी गोष्ट आहे, ब्रँच आहे सायन्सची। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर लक्षात जर कधी आले असेल मॅथमॅटिक्स काय, तर ते लक्षात आले इजिप्तच्या पिरॅमिड पासून। हे लक्षात घ्या, इजिप्तचे पिरॅमिड जे आहेत ते यांची जी काही साईज आहे ती साईज फार फार मोठी आहे आणि यांना जर तयार करायचं असेल तर तयार करण्यासाठी त्या ठिकाणी स्टोनवर स्टोन, दगडावर दगड ठेवलेले आहेत आणि त्या प्रत्येक दगडावर काहीतरी इंजिनिअरिंग लागला असेल। त्या इंजिनिअरिंग असल्यामुळं त्या ठिकाणी असं समजलं जातं की मॅथमॅटिक्स असेल त्या ठिकाणी। आणि हा जो पिरॅमिड आहे ते इजिप्त मधले पिरॅमिड जे आहे ते इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी झालेले आहेत। याचा अर्थ आपला जो मॅथ आहे, मॅथमॅटिक्स आहे, तो इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वीचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आली की आपल्याकडे मॅथमॅटिक्स मध्ये जर पहिला मॅथमॅटिशियन जर समजा कोणी होऊन जर गेला असेल, जे आपल्याला ज्ञात आहे आपल्या मानण्यानुसार, की थेल्स जो आहे तो थेल्स हा ग्रीसमधून, ज्यावेळेस ग्रीसमध्ये त्याने मॅथमॅटिक्सची त्या पिरॅमिडचा विचार करायला लागला त्यावेळेस त्यानं जे काही फॉर्म्युले मांडले, प्रॉपर्टी सांगितल्या, त्या सिमिलर ऑफ ट्रायंगल्स आहे। समजा फॉर एक्झाम्पल आपला पहिला चॅप्टर जो आहे जॉमेट्रीचा पार्ट 2चा, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी म्हणतो आपण त्याला। तर सिमिलॅरिटी जी आहे ते पहिला जो सिमिलॅरिटीचा प्रॉपर्टी आहे ते थेल्सनं सांगितली। ठीक आहे, हे झालं जगाच्या बाबतीत। पण आता विचार करा, भारतामध्ये मॅथमॅटिक्स कसं लोकांना लक्षात आलं, तर आपल्याकडे 4 वेद आहेत बघा, एक सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद। तर या सामवेदामध्ये शुल्बसूत्रा नावाचा एक पार्ट आहे। कोणता? शुल्बसूत्रा नावाचा एक पार्ट आहे। हा शुल्बसूत्रा म्हणजे एक नथळा आहे, म्हणजे एक जसं की आपल्या पूर्ण सिलेबस मध्ये आपला एखादा चॅप्टर, तर सामवेद हा पूर्ण वेद आहे आणि त्याच्यामधला एखादा चॅप्टर म्हणजे काय, शुल्बसूत्रा। तर या शुल्बसूत्रामध्ये काय दाखवलेले, तर दोरीच्या साह्यानं आकृत्या दाखवलेल्या आहेत। तर दोरीच्या साह्यानं आकृत्या आपल्याला तर माहित आहे 100% काय अडचण नाही की आपले वेद जे ते फार जुने आहेत। वेदाची अजून आपल्याला लाईफ स्पॅन किती आहे, म्हणजे कधीपासून आलेले ते अजून आपल्याला माहित नाहीये। पण त्याच्यामुळे माहिती आहे की आपल्याला शुल्बसूत्रा त्या याच्यामध्ये त्या पार्ट मध्ये आपल्याला दोरीच्या साह्यानं आकृत्या काढल्या, त्याच्यामुळे असं समजलं जातं त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स होता। आता त्याच्यानंतर पुन्हा मॅथमॅटिक्स आपले जे काही जुने यज्ञकुंड होते, यज्ञ करायचो आपण त्याच्यामध्ये, ते सुद्धा एका सेप मध्ये बनलेले आहेत। त्याच्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय लक्षात येईल, मॅथमॅटिक्स लक्षात येईल। हे शुल्बसूत्रामधल्या काही आकृत्या आहेत ज्या दोरीच्या साह्यानं तयार केलेल्या आहेत आणि ह्या त्या सामवेदामधल्या आहेत।
ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काही मॅथमॅटिशियन झाले. मॅथमॅटिशियन मध्ये आपल्याकडे आर्यभट्ट झाले. आर्यभट्ट सगळ्याला ज्ञात आहेत. आर्यभट्टाच्या नावावर आपला पहिला उपग्रह आपण सोडला होता, कृत्रिम उपग्रह. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे बराहमित्र आहेत. त्याच्यानंतर ब्रह्मगुप्ता, त्याच्यानंतर भास्कराचार्य. तर भास्कराचार्य तुम्हाला सगळ्याला ज्ञात आहेत, हे तर सगळ्याला माहिती आहे, याच्यात काही शंका नाही. पण एक गोष्ट झाली, ज्या भास्कराचार्याच्या नंतर मॅथमॅटिक्स मध्ये भारतामध्ये तेवढं काही अजून डेव्हलप झालेलं नाहीये. तर मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये 100% मॅथमॅटिक्स मध्ये भारत जो आहे तो समोर चालला जाईल. 100% याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण येऊ समोरच्या पार्टकडे. तर आपला जो काही आपण ज्या गोष्टीसाठी इथं जमलेलो आहे, म्हणजे ज्या गोष्टीसाठी इथं आलेलो आहे, ते म्हणजे आपला 10वीचा हा पूर्ण मॅथमॅटिक्सचा सिलेबस. 10वीचा हा पूर्ण सिलेबस याला आपण म्हणतो पार्ट 1, आणि हा जो आहे तो आहे पार्ट 2 जॉमेट्री. तर पार्ट 1 मध्ये आपण काय बघणार आहोत, अल्जेब्रा, आणि पार्ट 2 मध्ये बघणार आहोत आपण जॉमेट्री. आता ऍक्च्युअली काय होतं माहितीये का, जुना जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये याला डायरेक्ट अल्जेब्रा नाव होतं, याला डायरेक्ट जॉमेट्री नाव होतं. आता त्याला पार्ट 1 केला आणि पार्ट 2 केला. तर पार्ट 1 आणि पार्ट 2 करण्याच्या पाठीमागे एक महत्वाचं रिझन आहे. त्याचं एकमेव रिझन म्हणजे हा चॅप्टर आहे. कोणता? कोऑर्डिनेट जॉमेट्री. हा चॅप्टर जो आहे त्याला ब्रिज चॅप्टर म्हणतात. ब्रिज चॅप्टर याच्यासाठी म्हणतात का माहितीये का, कारण की हा चॅप्टर तो अल्जेब्रा मधला सुद्धा आहे आणि जॉमेट्री मधला सुद्धा आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री हा चॅप्टर अल्जेब्रा मध्ये सुद्धा येतो आणि जॉमेट्री मध्ये सुद्धा येतो. त्याच्यामुळे हा ब्रिज चॅप्टर असल्या कारणानं याला अल्जेब्रा म्हणता येणार नाही, याला जॉमेट्री म्हणता येणार नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्र बोर्डनं काय केलं, याला पार्ट 1 नाव दिलं आणि याला पार्ट 2 नाव दिला. ठीक आहे. तर पहिल्या पार्ट मध्ये आपल्याकडे किती चॅप्टर आहेत? टोटल 6 चॅप्टर आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आपण 8वी 9वी पर्यंत आपण बघितला लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल बघितला, लिनियर इक्वेशन बघितला. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे किती व्हेरिएबल्स आहेत? 2 व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनवर बरेच प्रश्न पडतात आणि हॉट्सची जो कन्सेप्ट आहे आपल्याकडे हॉट्सचा, तो सगळ्यात जास्त जर प्रश्न पडत असतील तर या क्वाड्रेटिक इक्वेशनवर पडतात. त्याच्यानंतर आपल्याकडे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, ज्याला आपण एपी म्हणणार आहोत. लक्षात घ्या, त्याला आपण एपी म्हणणार आहोत, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्याच्यानंतर समोरचा चॅप्टर आहे आपला फायनान्शियल प्लॅनिंग. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे येतो प्रोबॅबिलिटी. हा प्रोबॅबिलिटी चॅप्टर जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण की समोर फ्युचरमध्ये 11th मध्ये आपल्याला याच्यावर काम करायचं आहे, प्रोबॅबिलिटीवर. हा खूप अत्यंत महत्वाचा चॅप्टर आहे. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स तसाच इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. हा स्टॅटिस्टिक्स जो आहे तो मॅथमॅटिक्सची नंतर एक ब्रँच होते, लक्षात. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सची ब्रँच झाल्या म्हणजे काय माहितीये का, स्टॅटिस्टिक्स एक वेगळा पार्ट आहे, जे आपल्याकडे सध्या एक ट्रेंडिंग मध्ये चालतात बघा, डेटा सायन्स, डेटा इंजिनियर. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे स्टॅटिस्टिक्स. शिवाय इकडे काही फायदा होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हे शिकणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे पार्ट 2 येतो. ठीक आहे. पार्ट 1 थोडा तुम्हाला सोपा जाईल, पण पार्ट 2 जो आहे तो किंचित काही एवढा अवघड काहीच नसतं मॅथमॅटिक्स मध्ये, पण थोडा काहीतरी अवघड जाईल. त्याच्यामध्ये काय पहिला चॅप्टर आहे आपला सिमिलॅरिटी. हा जो चॅप्टर आहे सिमिलॅरिटी जवळपास म्हणजे या पूर्ण जॉमेट्रीच्या पार्टमध्ये थोडा काहीतरी आपल्याला डिफिकल्ट जाईल, पण सोडवताना खूप मजा येईल, आलं लक्षात. त्याच्यानंतर पायथागोरस थेरम त्या सिमिलॅरिटी मधला चॅप्टर आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर त्याला थोडं 2000 आत्ताच्या काळामध्ये बोर्डने त्याला काय केलं, डिवाइड केला, सिमिलॅरिटी आणि पायथागोरस वेगवेगळा करून टाकला. त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर आहे सर्कल. हा पूर्ण सिलेबस मध्ये सगळ्यात मोठा चॅप्टर आहे. पूर्ण सिलेबस मध्ये सगळ्यात मोठा चॅप्टर असल्या कारणाने याला वेटेज पण खूप जास्त आहे, तेवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन सोपा चॅप्टर आहे, काही अडचण नाही, दोन्ही मध्ये मिक्स असल्या कारणाने सोपा जातो, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर समोरचा आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन जो आहे तो आपण डायग्राम काढतो, त्या डायग्रामचा चॅप्टर आहे. आणि त्याच्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री हा ब्रिज चॅप्टर आहे दोन्हीचा. तर ब्रिज चॅप्टर त्याच्यामुळे काय होते, इकडचा पार्ट आपला सोपा गेला, त्याच्यामुळे हा चॅप्टर आपल्याला काय होणार आहे, सोपा जाणार आहे. याच्यामध्ये आज छोट्या मोठ्या गोष्टी असतात, स्लोप वगैरे तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा अत्यंत महत्वाचा चॅप्टर आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणू आपण याला. ठीक आहे. कशामुळं, ट्रिग्नॉमेट्री. हा जो आहे हा 11-12च्या बेसिसनं अत्यंत बेस्ट चॅप्टर आहे ट्रिग्नॉमेट्री. हा ट्रिग्नॉमेट्री लक्षात आला की तुम्हाला समोरचं फ्युचरमध्ये मॅथमॅटिक्स खूप इझिली जाईल, काही अवघड जाणार
नाही, त्याच्यात काही शंका येणार नाही. नंतर मेन्शुरेशन आहे, मेन्शुरेशन सोपा चॅप्टर आहे, काही प्रॉब्लेम नाही. मेजरमेंट आहे फक्त सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम मध्ये. तर अशा प्रकारे हा आपला सिलेबस आहे, खूप इझी आहे, काही अवघड नाहीये. आणि हा जो पार्ट आहे म्हणजे हॉर्सचा जो पार्ट आहे याचे आपण जे प्रश्न होणार आहेत आपले ते प्रश्न आपण बोर्डच्या दृष्टीने घेऊ, त्याच्यात काही शंका नाही. 100% आपल्याला काय होईल, फायद्याचे ठरेल, याच्यात काही शंका नाही. ठीक आहे, समोरच्या पार्टवर येऊ आपण. तर आपला जो पहिला आपण 10वीचा पहिला चॅप्टर सुरू जो करणार आहोत तो म्हणजेच कोणता माहितीये का, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. अगोदर आपण समजून घेऊ नेमकं चॅप्टर काय आहे, आलं लक्षात. तर या शब्दाचा अर्थ लक्षात आला पाहिजे, चॅप्टरचा लक्षात आला पाहिजे. ते जर लक्षात आला तर 100% आपल्याला याचा फायदा होईल. तर पहिला लक्षात घ्या, आपला पहिला वर्ड जो आहे तो काय, लिनियर. तर लिनियरचं मिनिंग सगळ्याला माहिती आहे. लिनियर म्हणजे काय, स्ट्रेट लाईन. ओके, लिनियर म्हणजे काय, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन बघा, लक्षात द्या इकडं, हे स्ट्रेट लाईन जे आहे लिनियर म्हणजेच काय, स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर इक्वेशन माहिती तुम्हाला, इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, इक्वेशन म्हणजे काय, द एक्सप्रेशन इन विच ऑल द व्हेरिएबल्स हॅव्हिंग द पॉवर इज होल नंबर. असं इक्वेशन ज्याच्यामध्ये पॉवर जो आहे तो काय असतो, होल नंबर असतो, आपण त्याला इक्वेशन म्हणतो. इक्वेशन मध्ये दोन्ही साईडला काय इक्वलचं साइन असतं, 3x + 2 आणि = 4. याला आपण कोणतं इक्वेशन म्हणू, याला आपण कोणतं इक्वेशन म्हणू, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. तर लिनियर कशासाठी म्हणायचं, लिनियर म्हणजे काय, याचा डिग्री जो आहे, याचा जो पॉवर आहे, व्हेरिएबलचा जो पॉवर आहे तो किती असतो, 1 असतो. लक्षात घ्या, लिनियर म्हणजे काय, लिनियर म्हणजे इक्वेशनचा पॉवर डिग्री, इक्वेशनचा डिग्री जो आहे तो किती असायला पाहिजे, कंपल्सरी 1 असायला पाहिजे, आलं लक्षात. तर 1 डिग्री जर असेल तर त्याला आपण कोणतं इक्वेशन म्हणतो, लिनियर इक्वेशन. आणि या ठिकाणी किती व्हेरिएबल्स आहेत आपल्याकडे, 2 व्हेरिएबल्स. तर अगोदर लक्षात घ्या व्हेरिएबल म्हणजे काय ते लक्षात घेऊ. व्हेरिएबल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 9x आहे, 9x = किती आला, 18. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याकडे एक नंबर आहे आणि एक लेटर आहे. तर आपल्याला काय करतो, लेटरची व्हॅल्यू काढतो. 9 न्यूमरेटरचा कुठे आला, डिनॉमिनेटरला. x = किती आला, 18 डिवाइडेड 2. तो x = किती, x 9/2. 9 ने डिवाइड केला तर 9 1 9, 9 2 9 18. x = आला आपल्याकडे 2. x ची व्हॅल्यू आली 2. तर x ची व्हॅल्यू 2 आली, लक्षात. म्हणजेच काय, हा जो x आहे ते x ची व्हॅल्यू फिक्स आहे का, तर x ची व्हॅल्यू कधीच फिक्स राहत नाही. कधी x = 1 येतो, कधी x = 2 येतो, कधी x = 1000 येतो, कधी x = लाख येतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. x ची व्हॅल्यू बदलत राहते. ज्याची व्हॅल्यू बदलते त्याच्यामुळे त्याला नाव पडलेलं आहे व्हेरिएबल. जो व्हॅरीज होतो त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल. आता हा कॉन्स्टंट आहे, असं थोडीच आहे की जिंतूरमध्ये 9 ला 9 म्हणतात आणि अमेरिकेत 9 ला 10 म्हणतात. 9 ची व्हॅल्यू कधीही बदलत नाही, त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण कॉन्स्टंट, हा झाला व्हेरिएबल. आणि अल्जेब्रा म्हणजे काय, कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल. लक्षात घ्या, कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल यांच्या मधला रिलेशनचा स्टडी करणारं शास्त्र म्हणजेच काय, अल्जेब्रा. ते अल्जेब्रा मधलाच पहिला पार्ट बघतोय आपण. तर अल्जेब्रा लक्षात घ्या काय, रिलेशन बिटवीन नंबर अँड लेटर्स, त्यालाच आपण काय म्हणतो, अल्जेब्रा. स्टडी ऑफ रिलेशन बिटवीन नंबर अँड लेटर, दॅट इज कॉल्ड अल्जेब्रा. अल्जेब्रा मधला हा पहिला चॅप्टर आहे. तर लक्षात घ्या, आपण सगळं 4 शब्दाचे अर्थ बघितले. लिनियर म्हणजे काय, स्ट्रेट लाईन. इक्वेशन लक्षात आहे, 2 व्हेरिएबल, या ठिकाणी व्हेरिएबल 2 आहेत. तर याचं जर जनरल इक्वेशन जर विचारायला झालं तर जनरल इक्वेशन कशा प्रकारे असतं लक्षात घ्या. ठीक आहे, जनरल इक्वेशन काय लक्षात घ्या. तर जनरल इक्वेशन असतं याचं ax plus by plus c = 0. आणि याच्यामध्ये जे x आणि जे y आहेत, x आणि y हे काय तुमचे व्हेरिएबल आहेत. दिस आर दी व्हेरिएबल. x आणि y तुमचे व्हेरिएबल आहेत. आणि या ठिकाणी तुमच्याकडे a b c आहेत. a, b, c आर कॉन्स्टंट्स. a b c आर कॉन्स्टंट्स. आणि याचा डिग्री किती आहे, याचा डिग्री आहे 1. डिग्री 1 असल्यामुळे याला कोणतं इक्वेशन म्हणतो आपण, लिनियर इक्वेशन. जर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल a जर 0 झाला तर लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल होईल. त्याच्यामुळे आपण म्हणतो a does not equals to 0 and b does not equals to 0.
जर दोन्ही जर 0 नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ठीक आहे, तर हे होतं चॅप्टरचं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये शिकायचं काय ते महत्वाचं आहे, कारण की चॅप्टर तर बघितलाय पण त्याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याकडं पहिला पॉइंट आहे आपला, मेथड्स ऑफ सॉल्व्हिंग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मेथड्स ऑफ सॉल्व्हिंग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मेथड ऑफ सॉल्व्हिंग. तर आपल्याकडे किती मेथड येतात, 3 मेथड आहेत. किती मेथड्स येतात, 3. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तर लक्षात घ्या, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तर फर्स्ट मेथड जी आहे आपली, ती फर्स्ट मेथडला म्हणतो आपण एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथड काय करतो, एक व्हेरिएबल जो आहे तो एलिमिनेट करतो. एक व्हेरिएबल एलिमिनेट करून जे इक्वेशन सॉल्व्ह करतो आपण त्याला म्हणतो एलिमिनेशन मेथड. आणि दुसरी मेथड आहे आपल्याकडे क्रॅमर्स. दुसरी मेथड आहे आपल्याकडे क्रॅमर्स मेथड. तर क्रॅमर्स मेथड मध्ये आपल्याला एक नवीन पॉइंट इंट्रोड्यूस होणार आहे, तो म्हणजे काय, डिटर्मिनंट. मी चॅप्टरच्या वेळेस तुम्हाला सांगेल डिटर्मिनंट म्हणजे काय, फक्त लक्षात घ्या क्रॅमर्स मेथड आपल्याला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी मेथड आहे आपल्याकडे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड. आता ही जे ग्राफिकल मेथड आहे, हा ग्राफिकल मेथड तेवढाच इम्पॉर्टंट आहे का, कारण की पुढच्या येणाऱ्या फ्युचरमध्ये आपण ज्यावेळेस नीट आणि JEEचं ज्यावेळेस प्रिपरेशन करू, तर नीट आणि JEEचं प्रिपरेशन करत असताना जास्तीत जास्त प्रश्न हे ग्राफच्या रिलेटेड विचारले जातात. तर ते ग्राफिकल मेथड जर आपल्याला समजली तर आपल्याला 100% ग्राफ समजेल काय आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला ग्राफिकल मेथड महत्वाची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याकडे काय इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड आहेत. कोणती, पहिली एलिमिनेशन, दुसरी क्रॅमर्स आणि तिसरी ग्राफिकल मेथड. त्याच्यानंतर समोरचा पॉइंट येतो आपल्याकडे, इक्वेशन दॅट कॅन बी ट्रान्सफर्ड इनटू लिनियर इक्वेशन इनटू 2 व्हेरिएबल्स. एखादं इक्वेशन आहे, ते इक्वेशनला आपल्याला लिनियर मध्ये कसं ट्रान्सफर करता येईल आणि लिनियर मध्ये ट्रान्सफर करून आपल्याला त्याला कसं सोडवता येईल हे आपल्याला या याच्यामध्ये बघायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जे डेली लाईफचे बरेच प्रश्न असतात, जे बरेच प्रश्न आपण काय करतो, लिनियर इक्वेशन मध्ये सोडवतो, पण ऍक्च्युली आपल्याला माहित असतं लिनियर मध्ये सोडवायला आपण. ठीक आहे, तर काय करतो आपण, जे काही एक्झाम्पल्स आहेत त्यांना आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याला सॉल्व्ह करायचं. त्याच्यामध्ये लास्टचा पॉइंट आहे आपला ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ऍप्लिकेशन म्हणजे काय, की डेली लाईफ मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत, जे काही एक्झाम्पल्स आहेत, त्या एक्झाम्पलला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचा 2 व्हेरिएबल मध्ये आणि त्याला सॉल्व्ह करायचा. सरळ आपल्या भाषेत सांगायचं झालं तर जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, त्या वर्ड प्रॉब्लेम आपण याच्यामध्ये बघणार आहोत. लिनियर इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम जे आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. अशा प्रकारे आपला हा जो लिनियर इक्वेशन आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत थँक्यू. आपण बाकीचा भाग समोरच्या तासिकेमध्ये आपण डिटेलमध्ये लिनियर इक्वेशन हा जो पार्ट आहे, हा जो चॅप्टर आहे तो आपण बघू. 1 बाय 1 एक प्रत्येक क्वेश्चन बघण्याचा प्रयत्न करू, काही हॉटचे क्वेश्चन बघण्याचा प्रयत्न करू आणि जेवढे डाऊट सॉल्व्ह करता येईल तेवढे आपण डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.